बातमी बुलढाण्यातून. बुलढाण्यात शासकीय वसतिगृहच आता असुरक्षित आहे. वसतिगृह अधीक्षकांचा 13 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे. आरोपी विनायक देशमुखवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. पीडित मुलगा जालना जिल्ह्यातल्या रहिवासी असल्याची माहिती मिळते. या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यानं. शासकीय वसतिगृहामध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे आणि या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे. पेठ येथील शासकीय वसतिगृह आहे आणि या शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये एका 7व्या वर्गामध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्यावरती या ठिकाणी वसतिगृहाचेच अधीक्षक विनायक देशमुख यांनी या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. विनायक देशमुख जे आरोपी आहेत त्यांनी सतत 2 महिने या 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावरती या ठिकाणी लैंगिक अत्याचार केला आणि कोणाला जर का सांगितलं तर त्याला मारहाण सुद्धा केलेली आहे. या पीडित मुलाच्या आईने आमडापूर पोलिसात तक्रार दिलेली आहे आणि या तक्रारीवरून पोलिसांनी या ठिकाणी विनायक देशमुख यांच्यावरती या ठिकाणी पोस्को अंतर्गत आणि विविध कलमा अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. दिलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, पेठ.